हाय नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भाऊ बहिणींना. झालं का सगळ्यांचं जेवण? तुमच्या पूनमताईचं तर जेवण फिवण झालंय मस्त. आता काय संध्याकाळी काय जेवणार नाही भाऊ बहिणींना. मी दुपारी जेवण केलं होतं, पियाने मस्तपैकी जेवण बनवलं होतं. तर आज मी व्हिडिओ टाकलं 2, म्हणजे माझी कहाणी सांगत होती. तर त्याच्यात मजा घेणाऱ्यांनी भरपूर घेतली, त्रास आपल्यालाच झाला. तर कसं आहे माहितीये का, ज्याचं दुःख त्यालाच माहिती असतं. आणि मी टेन्शन मध्ये सांगितलं, आणि मला खरं म्हणलं तर सांगायला इंटरेस्ट पण नव्हता. कारण की ज्या वेळेस आपण आपल्या काही पहिल्या गोष्टी, म्हणजे जी पहिलं आपल्या बरोबर काय घडलेल्या गोष्टी समोर आणतो ना, त्यावेळेस आपल्यालाच त्रास होतो. तर तो त्रास मला आज भरपूर झालेला आहे. त्याच्यामुळं मी विचार केला की जी दडपण ज्याच्यावर टाकलंय ती दडपूनच राहावं, त्याला नाही उकारलेलंच बरं आहे. त्याच्यामुळं मी भाऊ बहिणीनं काय करणार आहे माहितीये का, ती पहिल्या गोष्टी मला काढायच्या नाही तर सांगायच्या बी नाही तर. मला त्रास होतो त्या गोष्टीचा जास्त. त्याच्यामुळं झालं गेलं, गंगेला मिळालं, त्याच्यावर माती टाकून पुढं माझा संसाराचा वडा वडायचा मी चालवलाय. तर त्याच्यावर कसं आहे माहितीये का, आपल्या दुःखावर मजा घेणारे लोक भरपूर आहेत या जगात. तर असू द्या, मजा घेणारे तर पाहिजेत. आणि दुसऱ्याच्या दुःखावर हसणारा माणूस जीवनात कधी सुखी राहू शकत नाही, ही गोष्ट खरी आहे. कारण की तो त्यावेळेस हसणार, पण त्याला जीवनात असा फटका बसतो की तो कधीच परत वर येऊ शकत नाही, असा फटका त्याला बसत असतो. तर जो माणूस अंतकरणातून त्याचं जर दुःख एखाद्या माणसापाशी शेअर करत असेल, सांगत असेल, तर त्याने त्याचा आनंद एवढाच घ्यावा की परत त्याला बसणारा फटका त्याला सहन होईल असा. तर आता त्याच्यावर मला भरपूर अशा लोकांच्या कमेंट आल्या होत्या की झाली ही जी कहाणी चालू नवऱ्याचं सांगून, आता हिला डॉलर कमवायचे, आता असं तसं. तर डॉलर कमवायला माझ्या पद्धतीनं मला जी सांगायचं ती सांगून मी डॉलर कमवीन. ह्या लोकांना का म्हणून घेण्याना देण्याचा त्रास होत असेल ती हो बाबा. आणि कुणी म्हणतंय काय, 1-2 जणींच्या बघितल्या, ती निशा नार का काय, तिची निशा नाहीत, ती म्हणे की आता 4 चाकी गाडी घ्यायची. तर बाई 10 चाकी बुकिंग केली मी. काय तुझं म्हणणं आहे? माझ्या घरातलं आहे कहाणी, मी सांगन काही करन, माझ्या मनाला वाटेल तेव्हा सांगन, जेव्हा माझ्या मनाला नाही वाटेल तेव्हा नाही सांगायची. आणि ती कसं आहे माहितीये का भाऊ बहिणींनो, लोक आहेत ना, काही लोक आपलं म्हणून समजून सांगतात, आणि आपल्याला जी त्रास होणार आहे आपल्या त्रासावर काही लोकांना, म्हणजे काय भाऊ बहिणींना म्हणजे एक वेगळीच फील होती. आणि आपण आहे ना लोकांचं दुःख बघून हसणाऱ्यातली माणसं नाही. तर त्याच्यामुळं आपलं कसं आहे माहितीये का, लोकांच्या डोळ्यातलं जर पाणी बघितलं तर माझ्या तर डोळ्याचं पाणी तुटणार नाही. आणि मीडियावर कशी आहेत काही लोक अशी येतं की त्यांना लोकांचं दुःख बघून इतका आनंद होतो की त्याचं नाव तीच. पण माझं कसं आहे माहितीये का भाऊ बहिणींनो, आता मी सांगितलं काय गोष्टी तुम्हाला सांगते, लय सांगण्यासारखं आहे. माझ्या जीवनात अशा घटना घडलेल्या आहेत की त्या जेवढ्या सांगल तेवढ्या कमीच. पण तरी पण त्यातली त्यात मी कंट्रोल करते. का तर नको बाबा, त्रास आपल्याला पण भरपूर होतो त्या गोष्टी सांगताना. त्याच्यामुळे मी काही सांगत नाही. काय म्हणतात, झाकली लाखाची, पण ती लाखाची ठेवायचीच नव्हती, आपल्याला ठेवायचीच नाही. आणि ती कसं आहे, मला जास्त त्रास होतोय म्हणून मला ह्या गोष्टी सांगायच्याच नाहीत. मरून आज लय टेन्शन घेतलं डोक्याला, लय रडली पडली, लय जीवाला त्रास करून घेतला. रडायचं तर नाही आपल्याला, मस्त सारं काय म्हणतात अख्खं जीवन रडत पडतच आणलंय, टेन्शन मध्येच आणलंय, वडत तोडत. काय रडायचं आणि कुणासाठी रडायचं? ज्या माणसाला आपली किंमत नाही त्याच्यासाठी रडतात काय? त्याच्यामुळं मी पण भरपूर खंबीर राहण्याचा प्रयत्न करते. एवढं तर मात्र मला माहिती आहे, ह्या जीवनात कुणी कुणाचं नाही, एकटंच यायचं आणि एकटंच जायचंय. आणि जीवन ही एकदाच आहे, हसून खेळून. तरी मी भरपूर हसून खेळून राहण्याचा प्रयत्न करते. पण काय टायमाला मला असं होतं की माझं मनच लागत नाही कुठल्या कशावर, हसण्यावर खेळण्यावर. नाहीतर मी भरपूर असं हसून खेळून व्हिडिओ बनवते,
शॉर्ट व्हिडिओ पण नाचून हे करून बनवते, पण काय टायमाला माझं मन लागत नाही कशावर. होतं कधी कधी असं. चालूच आहे जीवनात सुख दुःख तर पाहिजे, दुःख पण पाहिजे, सुख पण पाहिजे. तर जाऊन द्या, सांगितलं आता हिथून पुढं नाही काय सांगायचं मला कुणाला. आता रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला तर माहिती आहे, तुमच्या पूनमताईचं जी यायचं तिची येत्या. ती काय झालंय बाबा, जरा सर्दी खोकला झालाय आज लय माझी, म्हणजे त्रास पण झाला मला भरपूर जास्त. कारण की मी भरपूर पहिल्या गोष्टींवर माती टाकलेली आणि त्या गोष्टी जर पुढं आल्या, ज्या आपल्याबद्दल घडलेल्या घटना आहेत त्या जर अशा पुढं आणल्या तर तो त्रास आपल्याला जास्त होतो. त्याच्यामुळं मी भरपूर अशा गोष्टी येतं की त्याच्यावर माती टाकून पुढं चालते. आणि राहिली गोष्ट तर सासरचीच नाही, सासर माहेर दोन्हीकडून बी झालेलं आहे. आणि ही त्यांना पण माहिती आहे, आणि ती कसं आहे आपलं, तुम्हाला सांगते, ज्यावेळेस माणूस काय गोष्टी खरं सांगायला जातो ना, त्यावेळेस आता माझं माणूस म्हणतं माझं, पण माझं ही माझं नसतंच, आपलं नसतंच. तर ज्यावेळेस आपण जर काय गोष्टी जर का लाईट गेली सांगाय गेलो नाही, बॅटरी आण ग घडीवर पिलो तू मोबाईलची बॅटरी आण ना. तर ही जर काय गोष्टी मी सांगाय गेली ना, तर माझी माणसं पण ही होत्या, म्हणजे जे आपली माणसं आहेत ना त्यांचं बी निघणार आहे त्याच्यात सगळ्यांचंच. त्याच्यामुळं तुम्हाला सांगते कसं आहे, झालं गेलं, गंगेला मिळावलंय, घेतला जीवाला त्रास करून आतापर्यंत सथाय. आताचं जीवन तरी सुख समाधानात असं वाटतंय जगावं. आणि डोळ्याचं पाणी तर भरपूर तोडण्याचा प्रयत्न करते, पण काय करावं, डोळ्याचं पाणीच काय टायमाला तुटायचं नाव घेत नाही. भरपूर प्रयत्न करते डोळ्याचं पाणी तोडायचा, आणि रडून हो काही रडून असं सूज येते, मग चेहऱ्यावर सुजतो चेहरा. तर ज्या लोक मला कमेंट करून माझ्या ह्याची मजा घेत होती ना, त्यांना मला सांगायचं, एवढं खुश नका हो, एवढं खुश होऊ नका. सगळ्याच्या जीवनात बाजी कवा बी पलाटते, कुठला दिवस कधी कुठं येईल सांगता येत नाही. त्याच्यामुळं पुढच्यावर हसताना जो माणूस कष्टातून वर आलेला असतो ना, बर का, जो माणूस कष्टातून वर आलेला असतो ना, त्याच्यावर हसताना आणि त्याची चेष्टा करताना 100 वेळाच विचार करायचा बर का. कारण की वेळ कवा बदलल सांगता येत नाही. वेळ ही इतकी जबरदस्त असते ना की ती कधी बाजी मारल सांगता येत नाही. वेळ सांगून येत नसती. त्याच्यामुळं कष्टातून आणि हलाकीतून दिवस काढलेल्या माणसाला नावं ठेवताना, त्याला चिडावताना, त्याची चेष्टा करताना 10 वेळा नव्हे 100 वेळा विचार करायचा, आणि मगच त्याला नावं ठेवायची आणि त्याच्यावर हसायचं. त्या लोकांना माझं सांगणं आहे, जी दुसऱ्याच्या सुखात तर कधी साथ देऊ शकत, ती लोक दुसऱ्याचं सुख पण बघू शकत नाहीत, आणि दुःखात तर लोकांना एक आनंद वेगळाच मिळत असतो त्या लोकांना. तर त्या लोकांना माझं सांगणं आहे. कारण की भाऊ बहिणीनं माझं असं आहे, एक तर मी तुम्हाला सांगते, मी सोशल मीडियावर आलेली 4-5 वर्ष तरी होत आला असं. मी पहिल्यापासून भरपूर त्रासातून दिवस काढलेलं इथं, भरपूर हालाकीतून दिवस काढलेलं इथं, प्रत्येक गोष्ट सहन केलेली आहे. घरच्यांचीच नाही तर सोशल मीडियावर पण मी तेवढं सहन केलेलं आहे. लोकांचं घेण्यानं देण्याचं बोलणं घेतलेलं आहे, काय लोकांचं काय कारण नसताना लोकांनी आपल्या बोट उचललेली येतं. पण मी सगळ्याचं सहन केलेलं आहे पहिलं, पण मी आता कुणाचंही सहन करत नाही. कारण की अधिकार प्रत्येकाला आहे बोलण्याचा. गप बसून सहन करण्याचं, सहन कुठपर्यंत करायचं आणि कामन करायचं. घेण्यानं देण्याचं कुणाचं सहन नाही करायचं असं मी ठरवलंय. आता जीवन एकदाच आहे, प्रत्येकाला आनंदात सुखात समृद्धीत जगण्याचा अधिकार आहे.
हा, कुणाच्या जीवनाचा कोण मालक नाही. आपलं जीवन आहे, आपल्या पद्धतीनं जगायचं. आज आहे तर उद्या नाही. घडीत कुणाला काय होईल सांगता येत नाही. त्याच्यामुळं दुसऱ्याच्या दुःखावर हसताना जरा विचार करा, लोकांना सांगायचंय मला ते. आणि पैसा कमवायचा आपल्या हातात आहे. मला किती पैसा कमवायचा ही माझं मी ठरवीन. मला लोकांनी काय सांगायची गरज नाही. मला पैसा किती कमवायचा किती नाही. आता मीडियावर, सोशल मीडियावर, युट्यूबवर आली म्हणजे पैसेच कमवाय आली. मी इथं काय गोटे खेळाय नाही आलेली आणि पैसाच कमवायसाठी आलेली. प्रत्येक जण जे आलेला आहे इथं मीडियावर ह्यो पैसेच कमवाय आलेला आहे. गोटे खेळाय, टाइमपास करायला आलेला नाही इथं कोणी. प्रत्येकाला वाटतंय आपापल्या जीवनात काहीतरी, आपल्या जीवनात आपण काहीतरी करावं, आपल्या जीवनात आपण काहीतरी थोडासा बदल घडवावा, असा प्रत्येकाची अपेक्षा असती, इच्छा असती. मीच काय जगाच्या वेगळं केलंय? काय केलं जगाच्या वेगळं? आता काय लोक, आता फरक फक्त एवढाच आहे की जी बी काय असेल ती माझ्या घरच्या कान्या आहेत. आता काय लोक सोशल मीडियावर आल्यात की सोशल मीडियावर जी म्हणजे पुढे गेलेले लोक आहेत त्यांचं कुटाळं करून काय लोक पैसे कमावतात. तर लोक कसं आहे, हे जमाना म्हणजे सत्याचा नाही, हे कलियुग आहे. इथं खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं मानल्या जातं. इथं जी लोक मीडियावर लोकांच्या नावाने व्हिडिओ बनवतात ना, ह्या जेवढी युट्यूबर आहेत त्यांच्या नावाने जी लोक व्हिडिओ बनवतात ना, त्यांना वाहवाही देते ती ही काय लोक. आणि जी लोक सत्य परिस्थिती त्यांची जी जीवनातली घडती ती दाखवतात ना, त्यांना नावं ठेवतात ही लोक. अशी लोक आहेत ह्या जगातली. ह्या जगाची रीत आहे भावा बहिणीनो. खऱ्याचं खोटं आणि लबाडाचं तोंड मोठं. इथं सत्याला जागा नाही, खोट्याचा लय बोलबाला आहे. तर असू द्या. आता बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं असतं की ज्यावेळेस आता मी व्हिडिओ नाही काय टायमाला टाकत तर पुन्हा काय व्हिडिओ टाकत जा. तरी मी प्रयत्न करते भावा बहिणींना, टाकत असते व्हिडिओ, टाकते व्हिडिओ टाकते. कोणी काय बोललेलं पण सहन होतंय तोपर्यंत करते बर का. पण ज्या दिवशी सहन नाही होत त्या दिवशी मग बोलतच असते की मी, मागचा पुढचा विचार न करता. मी तरी कुठे विचार करते तेव्हा मी मीडियावर आहे म्हणून आणि मला कितीतरी लोक बघतात म्हणून नाही विचार करत. नावं घेऊन उत्तर द्यायला मला पण येतं. अडाणी माणूस आहे, अडाणी गावात राहणारी महिला आहे म्हणून आपण तिला जी तोंडाला येईल ती बोलायचं ही कुणी म्हणजे कुठल्याच ह्याच्यात लिहिलं नाही. प्रत्येकाला अधिकार आहे, अडाण्याला बी शिकल्याला बी बोलण्याचा. आणि गपचिप घेण्यानं देण्याचा कोण कोणाचं ऐकून घेत नाही, कुणीच नाही घेत. तर मी का कुणाचं ऐकून घेईन? नाही ऐकून घेणार. आणि ती पण तसल्या फालतूगिरी लोकांचं, जे लोक स्वतःच्या आयुष्यात काय करू शकत नाहीत. ही सतत आहे ना युट्यूबवर. तुम्हाला सांगते भाऊ बहिणींनो, काय लोक अशी येत पडलेली युट्यूबवर, ही सतत दुसऱ्यांच्या बायांना झालं, कुणाला म्हणजे बायकांना झालं, ह्या जीवनातून परिस्थितीतून आपल्या प्रयत्न करते जीवनात पुढे जाण्याचा, 4 पैसे कुठेतरी मिळवण्याचा. अशा महिलांना त्रास देण्याचं काम करते ती बघा ही लोक. त्यांना वाटतं की ह्यांना त्रास देऊन आम्ही लय मोठं महान काम करतोय. पण त्यांचं असं होणार आहे बघा तुम्ही, त्यांचं असं होणार आहे की ती सांगता पण येणार नाही आपल्याला. त्यांची अशी गत होणार आहे. असू द्या. चला मग भाऊ बहिणीनो, पोरी बघते ते टीव्ही मी बसली. आता मला कपडे बी शिवायच्यात बरं का, पण मी कपडे शिवली नाही तर 2-4 दिवस झालं. बऱ्याच म्हणजे 2-4 दिवस होऊन गेलं कपडे शिवलीच नाही तर. पण म्हणलं चला थोडं थोडं करून ब्लाऊज आपलं शिवून घ्यावं. तर आता ब्लाऊजच्या कटिंग ही मस्त भाऊ बहीण म्हणतात मला दाखवत जा पूनमताई ब्लाऊजच्या कटिंग ही. पण काय मला दाखवता जमत नाही. म्हणजे शूटिंग कशी करायची ती लय डोक्याला टेन्शन होतं भाऊ बहिणीनं, त्याच्यामुळं मी दाखवत नाही ब्लाऊजच्या कटिंग. आणि ती मला एडिटिंग ही तसलं काही जमत नाही. आपलं साधं सिंपल साधं भोळं भाबडं मी व्हिडिओ तुम्हाला बनवून टाकत असते. तर काय भाऊ बहीण बघतात आवडीनं. पण काय लोक कशी आहेत, मी जाते आपली साध्या भोळ्या पणाव, काय लोक जातात दिवरोज पणाव.
आता दिवरूस पणावली लोक येतात ना काय काय व्हिडिओ बनवायला आमंत्रण दिल्यावाली आणि देतात घेण्या देण्याचा दुसऱ्याला त्रास बिनलाजी याडमाट टकोऱ्याची लई चित्री लोक कशी त्यांच्या घरी तर कशी राहत असतील ते राव बाया दुसऱ्याच्या घरी एवढा त्रास देतात दुसऱ्याच्या बायकांना दुसऱ्याच्या नवऱ्यांना मग घरी कशी राहत असतील ही घरच्यांना तर उता आणून फेस आणून सोडला असेल बाया घरची म्हणत असतील कवा ह्यांचा टपोई म्हणत असतील खरंच म्हणत असतील कवा म्हणत असतील खपतेल ही आणि असल्या लोकांचं कसं असतं माहितीये का घेण्यानं देण्याच्या लोकांना जे त्रास होतो ना देतात ना लोक ह्या लोकांचं कसं असतं ह्या लोकांचा टाइम भरला ना ह्यांच्या जवळ कुत्र सुद्धा येत नाही कारण की ह्यांचा वास सुटलेला असतो एका जाग्यावर कुठंतरी सडक पडलेली असते ते अशी लोक ही घेण्यान देण्याचा दुसऱ्याला त्रास देतात ह्या लोकांची ही अवस्था होती आणि त्यांचं कर्मच त्यांना तो का असं मजबूर करतं मग हे असं लोकांना त्रास द्यायला कारण की त्यांची गती होणारी असती हो